भारतीय कुस्तीपटू धनश्री फड हिने दिली ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगाव घाटला भेट। 16 ते 22 जुलै 2024 दरम्यान थायलंड येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती 55 किलो स्पर्धेसाठी 20 वर्षाखालील वयोगटांमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची पैलवान धनश्री फड हिची भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे। इंटरनॅशनल कुस्ती संकुलनाचे प्रमुख हनुमंत फड यांची ती कन्या आहे। धनश्री फड हिने काल 3 जुलै रोजी ज्ञानेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड या शाळेला भेट दिली असता शाळेने तिचे जंगी स्वागत केले व तिचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले। यावेळी शाळेचे प्राचार्य PS ठोंबरे सर, विधाते सर, शिंदे सर, ठोंबरे सर, घाडगे मॅडम, दळवी सर, रसाळ सर, मगर सर, शिपाई बाळूमाळी, हरिश्चंद्र ठोंबरे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिनाथ ठोंबरे, अतुल्य महाराष्ट्र, देऊळगाव घाट। नमस्कार, मी आदिनाथ ठोंबरे। आपण पाहतात अतुल्य महाराष्ट्र न्यूज चॅनल। आज आपल्याबरोबर धनश्री फंड आहेत, ज्या की त्या 2 वेळेस इंटरनॅशनल चॅम्पियन झाल्या आहेत। तुझं अतुल्य महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे। तू 2 वेळेस इंटरनॅशनल चॅम्पियन झाले, काय वाटतंय तुला? खूप छान वाटतंय। मी 2018ला पहिल्या वेळेस इंटरनॅशनल झालते, त्याच्यानंतर आत्ताच 8 तारखेला झालेल्या ट्रायलमध्ये माझं एशियनसाठी सिलेक्शन झालेलं आहे आणि भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे थायलंड इथे। आज तू ज्ञानेश्वर विद्यालय या शाळेला भेट दिली, या शाळेच्या मुलांना काय संदेश देणार? काय नाही, सगळ्यांनी स्पोर्ट्स केला पाहिजे। स्पोर्ट्समध्ये नक्की सगळ्यांचं करिअर आहे। आज धनश्रीकडे बघून एवढंच म्हणावं लागेल की साधी राणी आणि उच्च विचारसरणी। आज आपल्याबरोबर तिचे पप्पा सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटले की माझे विद्यार्थी हेच माझं कुटुंब आहे आणि देशातला मी सर्वात मोठा कुटुंब प्रमुख आहे असं वाटतं, काय वाटतं? खरोखर आहे। आज माझ्या परिवारामध्ये कमीत 80 ते 85 लोक आहेत आणि महाराष्ट्रात कुठंच एवढे माझ्या परिवारात एवढे म्हणजे लोक आहेत तेवढे कुठंच नसणार आहेत। माझे मोठा परिवार आहे, तालीम म्हणजे आमचा एक मोठा परिवार आहे। तुम्ही तुमच्या मुलीला कुस्ती स्पोर्ट्स का निवडलं? कारण मी एक चांगल्या पैलवान होतो, पण मला परिस्थितीमुळं मी पैलवान होता नाही आलो। नंतर मी ठरवलं होतं की बाबा मला नाही होता आलं, पण मी माझी जी स्वप्न आहेत ती मी माझ्या मुलींच्यात पाहिले आणि त्या मुलींनी ती स्वप्न माझी 100% साकार केली। आज दोन्ही मुली इंटरनॅशनल येते, महाराष्ट्रात नाही देशात। आज मी गर्वाने सांगू शकतो की आज देशात मी एकमेव पालक आहे, माझ्या मुली दोन्ही बी देशासाठी खेळतात। आज तुमच्याकडे किती मुली शिकतात? आज माझ्याकडे जो 80 ते 85 मुली माझ्याकडे आज सराव करतात। आज तुम्ही इथं ज्ञानेश्वर विद्यालयाला भेट दिली, ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने तुमचा यथोचित सन्मान केला। तुमच्या वतीने त्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? काहीच नाही, मी सगळ्यांना प्रथम तर मी ह्या विद्यालयाचे प्राचार्य ठोंबरे सर असतील, आमचे मित्र असतील हरोबा यांचे मी आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना एकच संदेश देतो की तुम्ही स्पोर्टमध्ये गेल्यानंतर तुमचं करिअर कुठं होतं हे याच्यात नाही, पण तुम्ही आयुष्यभर निरोगी आणि निर्व्यसनी राहणार स्पोर्टच्या माध्यमाने। कॅमेरामन राज पठाणसह मी आदिनाथ ठोंबरे, आष्टी बीड।